नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। विटा पोलिसांची अफलातून कामगिरी। तब्बल 3.25 लाख रुपयांचे मोबाईल दिले परत। खानापूर तालुक्यातील विटा पोलिसांनी चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत। या एकूण मोबाईल हँडसेटची किंमत ही जवळपास 2,85,000 इतक्या रुपयांची आहे। राज्यभरातील विविध जिल्ह्यातून एकूण 20 मोबाईल हँडसेट तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन मूळ मालकांना परत केले आहेत। विटा शहर हे व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे येथे नागरिकांची मोठी गर्दी असते। या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी बाजारपेठ, बस स्थानक व इतर ठिकाणांहून नागरिकांचे चोरीस गेलेले मोबाईल फोन विटा पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करीत ताब्यात घेतले आहेत। या चोरीच्या मोबाईल प्रकरणांमध्ये विटा पोलिसांनी व विटा LCBने ही मोठी कारवाई करून चोरट्यांना हिसका दाखवला आहे। यामध्ये सॅमसंग, ॲपल, ओप्पो, विवो व इतर महागड्या कंपनीचे मोबाईल मूळ मालकांना परत दिले आहेत। यावेळी मूळ मोबाईल मालक असणाऱ्या सर्वांनीच विटा पोलिसांचे याबद्दल कौतुक करीत समाधान व्यक्त केले आहे। या कारवाईबद्दल विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि त्यांचे सर्व टीम व विटा LCBचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अतुलनीय कामगिरी करून नागरिकांना सुखद धक्का दिला आहे। कारण मोठमोठ्या चोरीच्या घटना उघडकीस येत असतात, परंतु एखादा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो मिळेलच याची खात्री त्या मोबाईल धारकाला नसते। त्यामुळे विटा पोलिसांनी हे अशक्य पण शक्य असणारे काम केल्याने सर्वत्र विटा पोलिसांचे कौतुक होत आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।